नमस्कार जैन विद्यार्थी मित्रो, मी अमोल देशमुख स्वागत करतो. मराठा समाजाला 5 जूनच्या एका जी नुसार आरक्षण मिळालेलं आहे, शैक्षणिक आरक्षण मिळालेलं आहे. ना मग आता शैक्षणिक आरक्षणासाठी आपल्याला काय काय कागदपत्र लागणार आहे? ऐन वेळेवरती समजा शैक्षणिक कागदपत्र जर आपल्याकडे नसतील तर ही योजनांचा फायदा आपल्याला मिळणार नाही. म्हणून अत्यंत छोट्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शैक्षणिक कागदपत्र आतापासूनच कोणकोणते तयार ठेवायचे आहे आणि महाडीबीटी पोर्टलवरती कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आरक्षणासाठी तुम्हाला कारवाई करायची आहे, सगळं काही एका छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगतो. चला, आता तत्पूर्वी आपलं ही जी अकॅडमी आहे, ई स्वयं अकॅडमी, MPSC असेल, ग्रुप बी, ग्रुप सी असेल किंवा नवीन ज्या सरळ सेवा परीक्षा आहेत त्याच्यासाठी आपली अकॅडमी सज्ज झालेली आहे. ठीक आहे. आणि तलाठी भरतीसाठी विशेष करून आपण महाराष्ट्रभर जे आहे तर ते TCS पॅटर्न अगोदर कसा होता आणि आता MPSCच्या द्वारे ज्या परीक्षा होणार आहेत तर यामध्ये परीक्षेमधील प्रश्नांची काठिण्य पातळी कशी वेगळी असते, म्हणजे TCSचे प्रश्न कशा पद्धतीने फिरतात आणि MPSCचे प्रश्न कशा पद्धतीने फिरतात यावरती आपण जनजागृती आणि जागरण केलेलं आहे. आपलं ॲप्लिकेशन आहे, टेस्ट सिरीज, PDF वगैरे सगळं काही आहे. जर तुम्हाला म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर एक चांगला एक ऑप्शन म्हणून तुम्ही किंवा कन्सिडर करू शकता. ई स्वयं अकॅडमीला आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. काही दिक्कत, डाऊट, कोरी परेशानी आली तर या नंबरवरती रीच आउट करू शकता. ना आता तब्येत थोडीशी खराब झालेली आहे, बट एनिवेज मराठा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सवलत 2026-27 ला ही काय झालेली आहे, ही आता लागू झालेली आहे. ना आता महाराष्ट्र शासनाच्या शुक्रवारी 5 जून 2026च्या शासन निर्णयानुसार GR काढून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आणि इतर मागासवर्गीय OBC विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती सोयी सुविधा लागू करण्यात आलेला आहे. हे यावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ घेतलेला आहे. म्हणजे या निर्णयानुसार OBC विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती आणि शैक्षणिक योजनांचा लाभ मराठा विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. ही अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून पुढे लागू आहे. ठीक आहे ना. मग आता यासाठी या निर्णयानुसार संबंधित विभागांना महाडीबीटी पोर्टलवरती जे काही विभाग आहेत त्यांच्या मार्फत जे योजना राबवल्या जातात त्या विभागांना महाडीबीटी या पोर्टल मार्फत, ठीक आहे, या पोर्टलवर मराठा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करता यावेत म्हणून आवश्यक तांत्रिक बदल जे तर त्या करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. ठीक आहे. आणि तसंच या योजनासाठी बजेटची तरतूद करण्याचे देखील निर्देश आपण त्या GR मध्ये पाहिलेलेच आहे. ना आता कोणाला लाभ मिळू शकतो? मराठा समाजातील विद्यार्थी ज्यांनी शासन मान्य शाळा, कॉलेज, व्यावसायिक अभ्यासक्रम असेल, तांत्रिक शिक्षण असेल, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, ITI कुठलाही असू द्या, उच्च शिक्षणासाठी जर प्रवेश घेतला असेल तर ते विद्यार्थी संबंधित योजनेच्या अटी पूर्ण केल्यास या लाभासाठी काय करू शकतात की ते अर्ज करू शकतात. नाव कोणत्या सवलती मिळू शकतात? आय एम सो सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी की सर्दी उन्हाळ्यात झाली ना की ती पार नाका म्हणजे हे होते. आय नो आजचा एक्सपिरियन्स तुम्हाला थोडासा लॅगी आणि कानाला जर तुम्ही हेडफोन लावले असेल तर थोडासा येऊ शकतो, बट आय अपोलोजाइज फॉर दॅट. ओके, आय ट्राय टू कीप इट क्लीन अँड नीट. ओके, कोणत्या सवलती मिळू शकतात? पहा, मराठा विद्यार्थ्यांना OBC विद्यार्थ्याप्रमाणे खालील प्रकारच्या शैक्षणिक सुविधा मिळणार आहेत. कोणकोणत्या आहेत? पहा, शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप मिळणार आहे. शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती म्हणजे आपण जर काही अभ्यासक्रमासाठी किंवा शाळा कॉलेजची जी काही शासनाची जी फीस भरली असेल ती आपल्याला परत मिळणार आहे. परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती म्हणजे परीक्षेचा फीस देखील मिळणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सवलत मिळणार आहे. परराज्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील सवलत जी आहे तर ती लागू आहे. वसतिगृह, निर्वाह भत्ता आणि योजना जो आहे तर ते देखील यामध्ये आहे. समजा हॉस्टेल वगैरे जर असेल, ठीक आहे, तर त्याच्यासाठी देखील ही योजना आहे. भविष्यात OBC विद्यार्थ्यांना लागू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सवलती, OBC विद्यार्थ्यांसाठी ज्या कोणत्याही सवलती लागू होणार आहे तर त्या मराठा समाजाला लागू होणार आहे. ना आता यासाठी सगळ्यात महत्वाचं कागदपत्र तुमच्याकडे आतापासून कोणकोणती तयारी असायला पाहिजे. पहा, आता खालील कागदपत्र, नंबर 1 खालील कागदपत्र तयार ठेवावे. नंबर 1 आधार कार्ड तो तुमचा असायलाच पाहिजे. ठीक आहे, आधार कार्ड, नंतर पासपोर्ट साईज फोटो, ठीक आहे, रहिवासी आणि डोमेसाईल पत्र. आता डोमेसाईल पत्र म्हणजे काय की बाबा तुम्ही महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र आहे की नाही. रहिवासी म्हणजे काय की आता मी समजा सध्या आता संभाजीनगरला राहतोय तर संभाजीनगरचा रहिवासी आहे मी, ठीक आहे, मला इथलचं रहिवासी प्रमाणपत्र मिळू शकतं. पण अधिवास प्रमाणपत्र म्हणजे मी महाराष्ट्राचाच आहे का संभाजी म्हणजे UP बिहारून आलो 2-3 वर्ष झाली इथं राहतोय, मग मला रहिवासी तर मिळणारच, पण मग मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे की नाही यासाठी डोमेसाईल प्रमाणपत्र. ठीक आहे, SCBC किंवा मराठा जात प्रमाणपत्र, ठीक आहे, ज्यांनी काढले असेल त्यांचं ते. जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी जर लागू असेल तर ते आहे. ठीक आहे, देन उत्पन्न प्रमाणपत्र आहे. आता कास्ट व्हॅलिडिटी वगैरे जे आहे तर ते आता इथून पुढे काढावं लागणार आहे, कारण की मराठा समाजाचेच तुम्ही आहात की नाही हे कशावरून कळणार. ठीक आहे, तर त्यासाठी जात प्रमाणपत्र आणि नंतर मग व्हॅलिडिटी.
ठीक आहे. देन पहा नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट लागू असणार आहे. आता पहा आपल्या मराठा समाजामध्ये मूठभर लोक जे आहेत तर ते क्रीम लेअरचे आहे. ठीक आहे, क्रीम लेअरची म्हणजे काय की गडगंज संपत्ती आहे. ठीक आहे, पण आपण त्या नॉन क्रीमी लेअर मध्ये नाहीये. 8 लाखापेक्षा आपलं उत्पन्न जास्त नाहीये, तर त्यासाठी नॉन क्रीमी लेअर, त्या क्रीम लेअर मध्ये नाहीये आपण, ज्या मूठभर गडगंज संपत्ती असणाऱ्या लोकांमध्ये, तर त्याचं देखील सर्टिफिकेट लागणार आहे असल्यास. ठीक आहे, मागील वर्षाची मार्कशीट, तुम्ही मागच्या वर्षी कोणत्या वर्गात होते, काय होते ते मार्कशीट लागणार आहे, टीसी पण लागणार आहे. चालू वर्षाचे बोनाफाईड सर्टिफिकेट, तुम्ही आता या वर्षी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घेतलेले, सध्या ऍडमिशन चालू आहे की नाही याच्यासाठी बोनाफाईड सर्टिफिकेट, कॉलेज ऍडमिशन रिसिप्ट, तुमचं कॉलेजला ऍडमिशन झालं की ते रिसिप्ट, फीस रिसिप्ट, फीस किती भरलेली आहे, कॅप अलॉटमेंट लेटर जर तुम्हाला लागू झालेलं असेल की कोणत्या कॉलेजला जायचं आहे, कॅप अलॉटमेंट लेटर, देन बँक पासबुक, कारण जे काही खाते असेल त्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे, आधार लिंक केलेले खाते असायला पाहिजे, केवायसी वगैरे, ते रेशन कार्ड असायला पाहिजे, हॉस्टेल सर्टिफिकेट लागू असल्यास, म्हणजे हे कागदपत्र जे आहेत तर ते असायला पाहिजे. ठीक आहे, देन पहा गॅप सर्टिफिकेट, शिक्षणाचा गॅप असल्यास देखील आपल्याला ते गॅप सर्टिफिकेट लागणार आहे. बरेचसे विद्यार्थी काय 1-2 वर्षाचा गॅप पडतो आणि मग ते गॅप सर्टिफिकेट जे आहे तर ते देखील लागणार आहे. जात प्रमाणपत्रासाठी लागणारे पुरावे, ठीक आहे, आता जातीचं प्रमाणपत्र देखील काढावं लागणार आहे. मराठा जात आहे कशावरून, आता ओपन मध्ये सगळ्यांनाच ही आरक्षण मिळालेलं आहे का, नाही फक्त मराठा समाजाला मिळालेलं आहे. मग आता जात प्रमाणपत्रासाठी काढायचं आहे आपल्याला, तर त्यासाठी काय काय लागणार आहे. जात प्रमाणपत्र काढताना खालील काही पुरावे लागतात. विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला, ठीक आहे, शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे. वडील आजोबा नातेवाईक यांचे शाळेचे दाखले लागणार आहे, म्हणजे नाव जर समजा त्यांचं आहे की नाही त्याच्यासाठी वंशावळ लागणार आहे. ठीक आहे, फॅमिली ट्री, जुने महसूलचे पुरावे लागणार आहे. ठीक आहे, देन 7-12 किंवा 8 उतारा लागू असल्यास ठीक आहे, हे देखील लागू शकतं. मतदार यादी किंवा रेशन कार्ड लागणार आहे. तहसील कार्यालयातील मागितलेली इतर कागदपत्र, तहसील कार्यालयानं जर समजा इतर काही कागदपत्र मागितली तर ते देखील लागणार आहे. आता अर्ज कुठं करायचा तेही थोडक्यात पाहूया. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सवलतीसाठी अर्ज साधारणपणे महाडीबीटी पोर्टलवर करायचा आहे. ना आता महाडीबीटी पोर्टलवरती कशा पद्धतीने अर्ज करायचा, काय काय कागदपत्र करायचं, तिथं आपला लॉग इन ID कसा तयार करायचा, साइन अप कसं करायचं, याचा मी सेपरेट व्हिडिओ पुढच्या याच्यात घेईल मी. ठीक आहे ना. आता प्रमाणपत्र काढण्यासाठी महाडीबीटी वरती तर आपल्याला अकाउंट ओपन करायचं आहे. प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले सरकार पोर्टल, सेतू सेवा केंद्र किंवा तहसील कार्यालय यांचा उपयोग करायचा आहे. जे काही आपले शैक्षणिक कागदपत्र काढायचं असेल, रहिवासी असेल, पुन्हा उत्पन्नाचा दाखला असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असेल, तर त्यासाठी एक आपले सरकार पोर्टल, सेतू सेवा केंद्र किंवा तहसील कार्यालय हे जे आहेत ना, तर त्याचा उपयोग करावा लागणार आहे. अर्ज करायची सोपी प्रोसेस काय आहे पहा. सर्वात आधी जात प्रमाणपत्र, आपले जे कागदपत्र जे आहेत नॉन क्रीमी लेअर वगैरे जे आहेत तर ते आवश्यक असल्यास कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा तयार करून घ्यायची. आपली जातीची व्हॅलिडिटी जी आहे, जात प्रमाणपत्र म्हणजे काय की बाबा माझी जात मराठा आहे, हे मला शासनाकडून मिळालेलं प्रमाणपत्र, हे मी काढलेलं प्रमाणपत्र. पण शासन पण ठरवतं की बाबा हा या अमुक अमुक व्यक्तीची ही जात आहे, याच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी देखील असतं. ठीक आहे, देन स्टेप 2 मध्ये महाडीबीटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं, याचा व्हिडिओ मी सेपरेट घेईल मी. स्टेप नंबर 3 मध्ये काय आहे की प्रोफाईल मध्ये वैयक्तिक माहिती, शिक्षणाची माहिती, बँक माहिती आणि उत्पन्नाची वगैरे माहिती जी आहे तर ती भरावं लागणार आहे. नंबर 4 मध्ये आपल्या कोर्सनुसार जे आहेत ना तर ते योजना निवडायचं, तुमचं काय शिक्षण झालेलं आहे त्यासाठी कोणती योजना आहे ती निवडावं लागते. नंतर सर्व आवश्यक कागदपत्र जे तर तिथं अपलोड करावं लागतं. अर्ज सबमिट केल्यानंतर कॉलेजकडून व्हेरिफिकेशन होतं, ठीक आहे, की आपलाच विद्यार्थी आहे का आपल्याच विद्यार्थ्याच्या नावावरती दुसरं कोणी भरतंय. ठीक आहे, नंतर अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभ जो आहे तो डीबीटी पद्धतीने डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जो आहे तर तो जमा होईल किंवा योजनेच्या नियमानुसार जो आहे तर तो तुमच्याकडे येईल. ठीक आहे, आता काळजी काय घ्यायची तुम्हाला की तुमचं आधार कार्ड जे आहे तर ते बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे. सर्व कागदपत्रावरील नाव जे आहे ना तर ते एकसारखं असायला पाहिजे. जर कोणाच्या वडिलाचं नाव बालासाहेब असेल, बालासाहेब, ठीक आहे, मराठीमध्ये बालासाहेब, आणि जर समजा याच्यावर नुसतं बाळासाहेब असेल, बाळासाहेब, तर हे वेगवेगळे नावं होतात. ठीक आहे, बालासाहेब आणि बाळासाहेब हे देखील दोन्ही नाव होतात. किंवा नुसतं बाला जर लिहिलेलं असेल तर हे देखील वेगवेगळे होतात. बाय द वे हे आमच्या आदरणीय सासुरी म्हणजे जे सासरी त्यांचं नाव आहे, आणि मिसेसचे कागदपत्र काढताना मला फार डोकं म्हणजे घासावं लागलं होतं की एका याच्यावर बालासाहेब, एका याच्यावरती बाळासाहेब, एका याच्यावरती बालू. ठीक आहे, तर ते कागदपत्र अलाईन आहेत की नाही ते देखील तुम्हाला करावं लागणार आहे. उत्पन्न प्रमाणपत्र चालू वर्षाचं असायला पाहिजे. चालू वर्षाचं जर उत्पन्न असायला पाहिजे 24-25 किंवा 25-26 असेल तर ते चालणार नाही. अर्ज करताना चुकीची माहिती जी आहे तर ती भरायची नाही. कॉलेजकडून अर्ज व्हेरीफाय झाला आहे का हे पण तपासावं लागणार आहे. ठीक आहे, जर रिजेक्ट झाला असेल, काही त्रुटीत निघला असेल तर तो त्यावेळेस आपल्याला त्रुटी मजबूत करायच्या, म्हणजे त्या त्रुटी दूर करायच्या आहे. महाडीबीटीवर अर्जाची स्टेटस जे आहे तर ते तुम्हाला वेळोवेळी पाहावं लागणार आहे. ठीक आहे,
आता ही सगळी PDF वगैरे जी आहे, तर ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळेल ह्या कागदपत्राची. आता असं व्हिडिओमधून सांगितलं आणि लगेच तुमच्या लक्षात राहिलं असं नाही, पण ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळेल. आणि त्यासोबतच आपल्या इंस्टाग्रामचं जे आयडी आहे तर तिथं बायोमध्ये एक लिंक दिलेली असणार आहे, तर तिथं जाऊन तुम्ही हे स्वतःसाठी ही जी PDF आहे तर ती डाउनलोड असू द्या. ठीक आहे. तसंच हा व्हिडिओ शेअर करा आपल्या प्रत्येक मराठा बांधवापर्यंत. ठीक आहे, जेणेकरून शैक्षणिक वर्षामध्ये त्यांना ऐन वेळेवरती धावपळ नको व्हायला. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.